सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, की आता अधिराज मात्र आईची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत असतो. परंतु त्याची आई म्हणते, की "जेव्हापासून तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे, तेव्हापासून तुमच्या दोघांवर काही कमी संकट आली आहे का? त्या मॅडम जशा तुझ्या आयुष्यात आल्या आहे, तुझ्यावर पण खूप संकट आले आहे आणि त्यांच्या पण जीवावर काही कमी बेतलं आहे का? त्यात त्या बिचाऱ्या माईंचा पण जीव गेला." तेव्हा मात्र अधिराजला वाईट वाटतं. दुसरीकडे ती म्हणते, "आणि जबाबदारीचं म्हणशील, तर हे घर सांभाळणं काय माझी जबाबदारी नाही का? हां, फरक एवढाच आहे, की आता माझा लेक माझ्यासोबत नाही." असं म्हणून ती खूप दुखावलेल्या मनाने तिथनं निघून जाते. मात्र अधिराजला खूपच वाईट वाटतं, की आपण आईला फारच दुखावलेलं आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत, की आता इकडे शिर्के पाटलांच्या वाड्यावर नित्या आलेली असते आणि तिथेच तिला जोगतीन भेटते. त्यावर नित्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि ते ती जोगतिनीला विचारू लागते. तेव्हा ती म्हणते, "तुझ्या आदिराजला जयदीप आहे हे आठवेल की नाही हे काही मला सांगता येणार नाही. पण मी एवढं नक्की सांगू शकते, इथेच या घरामध्ये तुला नक्की खूप काही मिळेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरही मिळेल." तेव्हा नित्या म्हणते, "प्रश्नांच्या उत्तरांचं तर माहीत नाही, पण इथे मला दिवसाही सगळा अंधारच दिसतो." तेवढ्यात मात्र अचानक एक आवाज येतो आणि तिच्यासमोर असा एक व्यक्ती येऊन उभा राहतो आणि तो म्हणतो, की "याच प्रश्नांची उत्तरं द्यायला याच अंधारातनं मी तुला उजेड दाखवणार आहे." तर तेव्हा मात्र तिच्याच मागच्या जन्मी ज्या गुरूंनी तिला मार्ग दाखवलेला होता, तेच गुरु आता तिला यापुढेही मदत करणार आहे आणि शालिनीचा अंत करायला तिला मदत करणार आहे आणि अधिराजला जयदीप आहे हे आठवून देण्यासाठी मदत होणार आहे. दुसरीकडे मात्र आता अधिराज सावरीला म्हणतो, की "आत्ताच्या आत्ता आईला जाऊन सांग, आईला सगळी तयारी करायला लाव." आणि खूपच आनंदात असतो. त्यामुळे सावरी विचारते, "झालं काय?" तेव्हा तो सांगतो, की "आईला जाऊन लग्नाची तयारी करायला सांग. मी आत्ताच्या आत्ता त्या पाहुणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे." आणि तो खूपच खुश असतो. हे बघून सावरीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. मालिकेच्या अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.